तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय आदरणीय राकेशजी दुमाडा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मासवनवरून. त्यांना मी विनंती करीन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सरकारी कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं या ठिकाणी आपण पाहतो की आर्थिक सहाय्य आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतात आणि पहिल्या चेंडूवर एक धाव येत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते बिनबाद 1. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला सुरेख पद्धतीने स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये एकदा वर्जित केली जाते. नितीन मोर मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. मॅन ऑफ द मॅच आपण त्या ठिकाणी देऊन सन्मानित करणार आहोत. भरत पारधी यांना मी विनंती करेन की भरतजी पारधी आपल्या शुभ हस्ते आपण भरत तारवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करावं. यावेळेला मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय विशेप मध्ये. कॅमेरामॅन अनुराग चव्हाणच्या स्वागतासाठी 6 धावा दमदार फटका. तर षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सुंदर फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज एका साईडला पाहायला मिळतं अक्षय पराड. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमृत टुकलेचा हा चेंडू मात्र पुन्हा एकदा अक्षय पराडच्या बॅट मधून एक क्लास टायमिंग देखणा फटका. माइंड ब्लोइंग शॉट. सुपर आउटस्टँडिंग. धावांची गती तब्बल 14 धावा. 1000 संघाची स्थिती पाहायला मिळते. उलटा चेंडू होता सरळ बॅटने जरूर खेळला गेला. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू मात्र वेगाने निघून येत आहेत क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखूच शकणार नाहीये. दीपक सांबरे अँड अक्षय पराड हे 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 16 धावा. चांगली स्टार्ट करून दिले गेले. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावायची याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी फॉर एक्झाम्पल देत असताना पाहायला मिळतात. त्याचा प्रत्यय या ठिकाणी देत असताना आपण पाहू शकतात. ऑफ साईडला प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. ऑफ साईडला अनिल मात्र चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर 17 धावा 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर यावेळेला दमदार सुरुवात होत असताना जिगरबाज खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावा पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण जाऊया अनिकेत यांच्याकडे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 17 धावा 17 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने आपण पाहतोय. चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय अनिल. मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 21 रन्स 21 धावा या फलकावर पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साइडला सुरेख फटका आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. अक्षय पराड मात्र या वेळेला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतात.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25 रन 25 धावा. सुपर बॅटिंग. नितीन मोर यांना मात्र यावेळेला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जातो. महेश पाटील दैसर यांच्याकडून मात्र नितीन मोर यांच्यासाठी 1000 रुपये ते गुगल पे करणार आहेत. नितीन मोर यांच्या अकाउंटमध्ये ही ऊर्जा देत आहेत महेशजी पाटील. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 रन 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. लगातार 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतात. झंझावती खेळी. उलटा चेंडू होता. पुन्हा एकदा मात्र चेंडूला वळवले गेले. चेंडू स्लिमिडॉन क्षेत्रामध्ये निघून जाईल. तेवढ्याच जोमाने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकदा वेत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या धावसंख्येवर 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 27 या धावसंख्येवर 27 रन. पुन्हा एकदा गोलंदाज. तीन चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मनोज सामरे आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 27 या धावसंख्येवर. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर लारा पुढे सरसावते. तत्पूर्वी 1 धाव वर्जित आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. 2 धावा येत आहेत आणि दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते फलकावर 29 धावा 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. शॉर्ट गली, तदनंतर स्लिप पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो 30 यार्ड सर्कलमध्ये. फर्स्ट स्लिप घेतली जाते. तदनंतर एक शॉर्ट स्क्युअर लेग आपण पाहू शकता. स्लिप मिड ऑन, शॉर्ट मिड ऑन. यावेळेला लेग ग्लान्स सुरेख पद्धतीने मनगड्याच्या साहाय्याने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडू मात्र वेगाने निघून जातोय. 4 धावांची मोहर उमटवली गेली. अप्रतिम. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे ना, हे मात्र वाक्य नेहमीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दीपकच्या बाबतीत या ठिकाणी लागू पडते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 नाही, धावसंख्या 33 रन्स. 33 धावा. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झालाय. 16.50च्या सरासरीने आतापर्यंत खेळी करताना पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना 1000 संघ फलंदाजी करतोय. तर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतोय विनोद गोल्डन. अनिल डुकले गोलंदाजी मार्कवर येताना. षटक क्रमांक 3 घेऊन येईल तरे ग्रुप आणि सिद्धिविनायक दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जायची आणि ती सबमिट करा आमच्यापर्यंत. आणि टॉससाठी रेडी राहायचंय या 4 षटकानंतर. एकदा गोलंदाज मिस्टर अनिल. सामना करेल तो अक्षय पराड. टप्पा आतमध्ये येणार आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लाऊड अपील जरूर होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. परंतु अक्षय पराड ज्या आत्मविश्वासाने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीवर दृढ निश्चयासहित मात्र या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण आत्मविश्वासाने आवड असेल ना तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. ती आत्मसात करणं खूप गरजेची गोष्ट. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जर आपण पाहिला तर पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 33 रन्स. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडूवर 2 लगातार मात्र निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड
या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळते त्या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑफ साईडला सुरेख फटका आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 34 धावा 34 रन. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर दमदार सुरुवात होती. ज्या अनुषंगाने मात्र धावा खोऱ्याने व्हायला गेल्या होत्या. 17 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. गली रिझन मध्ये कोणतीही चुकी करत नाही या क्षेत्ररक्षक फलंदाज. या ठिकाणी मात्र तंबूच्या आसऱ्याला दीपक समरेच्या खेळीला पूर्णविराम. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 रन्स. 34 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर खलील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. या मुख्य मंचावर शैलेश वेडगा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कमळाकर दळवी खुश असतील आपल्या संघांवर. किंग शिवाजी संघाकडून खेळत असताना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 34 रन. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना. यावेळेला मात्र ऑन साईडला गुरुनाथ जाधवचा हा देखणा फटका, परंतु तेवढाच उत्कृष्ट झेल होईल का तर नाही. चेंडू या वेळेला मात्र निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 38 या धावसंख्येवर पाहायला मिळते. 5व्या चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतला गुरुनाथ जाधव, मॅन फ्रॉम अंबान. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. या वेळेला मात्र ऑफ साईडला आपण पाहतोय हा झेल खूप महत्वपूर्ण, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर लारा मात्र त्यामध्ये येताना पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल मनोजला गुरुनाथ जाधव यांनी. का क्षणाला मात्र यावेळेला झेल टिपला असता तर कदाचित धावांचा वेग कमी झाला असता, कारण गुरुनाथ जाधव सारख्या खेळाडूकडून षटक कंप्लीट झालंय. तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर 39 धावा 13च्या सरासरीने आपण पाहू शकतायत. आता येणारा मात्र काळच सांगेल, येणारे वेळच सांगेल की गुरुनाथ जाधवची झेल सोडणं कितपर्यंत योग्य होतं. कॅचेस विन द मॅचेस हे खूप महत्वपूर्ण सूत्र पाठ करून ठेवणं खूप गरजेची गोष्ट. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं मनोजचं, आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहतो की झेल सुटला गेला. अनिल डोकलेने मात्र चांगली गोलंदाजी केली गेली होती स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून, ज्याच्याकडे पाहिलं जातं. मिस्टर लाराला सर्व काही करावं लागेल. आता मात्र या ठिकाणी गुरुनाथ जाधव याची विकेट कशी घेतली जाईल. अक्षय पराड सारखा सेट फलंदाज आहे, त्याला चेंडू मात्र या वेळेला फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात, परंतु त्या सुधारण्याचा प्रयत्न करणं हेच मात्र तुमचं कर्तव्य असतं. हे आपण सातत्याने पाहिलंय. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच, विन द मॅच. चला थोडंसं स्पीडअप करा गेम. गोलंदाजी मार्कवर येताना गली रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षकाला तैनात केलं गेलंय.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर लारा. यावेळेला अप्रतिम सुरेख चतुराई स्ट्रोक पाहायला मिळाला, इम्प्रोव्हायझेशन. आणि यावेळेला चेंडू मात्र सीमारेषा पार, देखणा फटका. अशा वेळेला मात्र जर आपण पाहिलं तर नयन मुंगेची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला. चौकार येतोय, 4 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 43 रन्स, 43 धावा या फलकावर पाहायला मिळतात. गुरुनाथ जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी मात्र सन्मान दिला जातोय गोलंदाजाला. फक्त हलक्याशा हाताने बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग करत असताना नरम हाताने खेळला गेला, एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 44 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 44 धावा. झील सुटल्यानंतर मात्र यावेळेला 5 धावा ऍडेड होत असताना पाहायला मिळतात गुरुनाथ जाधव याच्या बॅटमधून. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी 1 धाव यू वेट म्हणून सांगितलं. हे चांगलं कॉलिंग असणं, तुमच्यामध्ये हे कोऑर्डिनेट असणं खूप गरजेची गोष्ट असते. दोघांमध्ये तालमेल, आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचं मात्र तालमेल अंडरस्टँडिंग चांगली असते त्या त्या वेळेला मात्र दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून धावा तर येतात, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेटमध्ये सुद्धा माहीर असतात. जिथे 1 धाव असते तिथे 2 धावा परावर्तित करताना कित्येक वेळा पाहिलेला आहे. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 45 रन, 45 धावा. एका साईडला अक्षय पराड अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. लारा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, एकदा वर्जित केली जाईल. अनिल मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी फेकी करेपर्यंत यावेळेला स्क्वेअर फेकी होते, परंतु बॅकअप चांगला मिळतोय. एकदा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 1000 या संघाची. 47 धावा, 47. गुरुनाथ जाधव मात्र झील सुटल्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला. 5 धावा मात्र जरूर आल्या, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर कमबॅक केलं ते लाराने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झाला आणि 4 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 47, 47 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 2 संघांमध्ये आपण ही कडवी लढत पाहायला मिळते. त्यानंतर होणारा सामना तरे ग्रुप आणि सिद्धिविनायक दोन्ही संघाच्या कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. मिस्टर जितू भानुशाली या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम. पुन्हा एकदा गोलंदाज. केवळ टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर खूपच बाहेर होता, वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 48 रन, 48 या धावसंख्येवर. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं मिस्टर अनिलच्या माध्यमातून. डॉट चेंडू येतोय. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. अनिल ढुकले गोलंदाजी मार्कवर. धावांची गती स्कोरबोर्डवर 48 धावा. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने स्लिप पॉइंट मधून चेंडू मात्र कव्हर पॉइंट मध्ये निघून जातोय. मिस्टर लारा पुढे सरसावतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा. पुन्हा एकदा मात्र आता धावा घेण्यात एक औरच मजा असेल. मात्र 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 13 आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते फलकावर 51 या धावसंख्येवर. 51 रन्स, 1000 या संघाची स्थिती. धावा कशाही पद्धतीने होत, परंतु धावा येणं आता मात्र या ठिकाणी महत्वपूर्ण ठरलं गेलंय ते 1000च्या संघासाठी. यावेळेला ऑफ साइडला दमदार फटका पाहायला मिळतो. टेक्निकली साउंड सिस्टम, स्वीट टायमिंग, क्या बात है अक्षय परार, सुपर बॅटिंग. 6 धावा, एसटीएमपीएल सिक्सर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 57, 57 धावा.
फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मात्र त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र या वेळेला पुन्हा एकदा फेकून दिलंय. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध 6 धावा. अक्षय पराडच्या बॅट मधून मात्र या वेळेला सणसणीत खणखणीत षटकार. 6 धावा येत असताना धावांची गती तब्बल जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर. 15 चेंडूमध्ये 40 धावांची वादळी खेळी, झंझावत झुंजार जिगरबाज खेळ अक्षय पराडच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 षटकार. आणि दुसऱ्या वेळेला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कारनामा करतोय की लगातार 3 चेंडूवर 3 षटकार ठोठावले गेलेत आणि स्वतः जाऊन पोहोचतोय फलकावर 46 या धावसंख्येवर. 4 धावांचा अवघ आपण पाहतोय. ज्या लाईफस्टाईल यांच्या माध्यमातून आपण पाहतो युकेची जी कंपनी आहे बेरोजगारांना रोजगार देऊन मात्र ज्या कंपनीने नाव मोठं केलंय त्यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. धावसंख्या 69, 4 धावा दूर आहे अर्धशतकापासून. यावेळेला फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मात्र 4 चेंडूवर 4 लगातार षटकार. क्या बात आहे. 75 बॅट दाखवायचे अक्षय पराड, जबरदस्त चहू बाजूने. क्या बात आहे, अप्रतिम, मॅग्निफिसंट. टाळ्यांचा गजर येतोय, प्रेक्षकांची दाद मिळते कारण फलंदाजी बहारदार या ठिकाणी पाहायला मिळते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचते 81,000. संघाची 75 धावा. याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास कसा असावा याचा परिपूर्ण. आता मात्र या वेळेला आपण पाहिलं तर स्वतःच्या वैयक्तिक 52 धावा, 52 रन्स, सुपर बॅटिंग. 75 धावा या फलकावर आपल्याला तब्बल पाहायला मिळतात. 4 चेंडूवर 4 षटकार, 5 षटकांचा खेळ झालाय. अजून 2 षटकार येतात तर एक विक्रम या मैदानात होताना पाहायला मिळेल. आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जाऊन बसेल. यावेळेला मात्र ऑफ साईडला प्रमोद खांडेकरचा हा देखणा फटका पाहायला मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या स्वागतासाठी. 6 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल 81 धावा. यावेळेला बॅटची एज, चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय लाराच्या खंडामधून. लाराने मात्र जिद्द सोडलेली नाहीये, कौतुक करेल लाराचं सुद्धा. कारण 4थ्या षटकामध्ये धावा मात्र त्यांनी थांबवल्या, गुरुनाथ जाधवला बाद केलं. प्रमोद याने सुद्धा मात्र आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, जबाबदारी काय आहे हे मात्र दर्शवत असताना संघाला घेऊन जात आहेत 81 या धावसंख्येवर. जबरदस्त सुपर बॅटिंग. हरेश भुतकडे त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. जॉईंट होत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. किराट गटातील षटकारांचा बादशाह अक्षय आपण पाहतो. शैलेश वेडगा यांच्या माध्यमातून या वेळेला कमेंट बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मात्र लाराच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं. परंतु अक्षय नावाचं वादळ जे घोंगावलं गेलंय या मात्र वादळाला कोण थांबवेल याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. लारा मात्र यावेळेला आपण पाहतोय थोडंसं अडथळा निर्माण होत असताना पावलांमध्ये बिघाड. आकाश कडव यांच्याकडून आपण पाहतो अक्षय पराड यांच्यासाठी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेला जर आपण पाहिलं तर सुंदर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी मात्र यावेळेला अट्टाहास जरूर केला गेलाय. फलंदाज बाद होत आहेत मिस्टर राकेश गोवारी. बॅक टू द डगआउट. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. धावांची गती 81 धावा पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. मात्र यावेळेला आपण पाहतोय 5व्या चेंडूवर चौकार. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते अक्षय पराड. सुंदररित्या मात्र चेंडूला यावेळेला वळवलं गेलं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 85 धावा, 85. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष.
सुंदर फलंदाजी, अप्रतिम, मॅग्निफिसंट अँड इनक्रेडिबल इनिंग पाहायला मिळाली. अजूनपर्यंत मात्र 2 चेंडूचा खेळ आहे शेष. यावेळेला सरळ बॅटने जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक, 6 धावा. अक्षयला कोणीही थांबवू शकणार नाहीयेत. आय एम ऑलवेज रेडी. प्रत्येक चेंडूवर मात्र यावेळेला आपण पाहतोय षटकार चौकारांमध्ये तब्दील करताना पाहायला मिळतो आणि संघाला घेऊन जातोय 91 या धावसंख्येवर. 91 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. सुंदर फटकेबाजी करत असताना अक्षय पराड हेच नाव मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या मॅच मध्ये नितीन मोरने काय कमालीचं प्रदर्शन दाखवलं किंग शिवाजी संघातून खेळताना. हे तुमचं कलाकौशल्य दाखवण्यासाठीच व्यासपीठ आहे. आदिवासी बांधवांना एकत्रित घेऊन या स्पर्धेचं आयोजन करणं ही खाऊ गोष्ट नाहीये. आयोजन नियोजन म्हटलं तर तिथे प्रत्येक गोष्टीत मात्र आपण अग्रेसर असलं पाहिजे. यावेळेला ऑफ साईडला पुन्हा एकदा काही जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. एक चेंडू वगळता मात्र 6 चेंडूवर 6 षटकार येऊ शकले असते, परंतु एक चौकार पाहायला मिळाला. हरकत नाहीये, परंतु सुंदर फटकेबाजी, स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी दिली गेली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 97 धावा. विजयासाठी 98 धावांचं लक्ष असेल. 68 धावांची नाबाद खेळी. सुपर बॅटिंग आतापर्यंत. षटकार जर आपण पाहिले तर त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले जवळजवळ 7-8 षटकार. क्या बात आहे. 8 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि 8 षटकारांसहित 68 धावा. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या तरे ग्रुप आणि सिद्धिविनायक. अक्षय पराड यांच्यासाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळतं. आकाश कडव यांच्याकडून आपण पाहतोय सुंदर जबरदस्त चुम्मेश्वरी परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग करत असताना 6 षटकांमध्ये 97 धावा आणि 98 धावांचं लक्ष. आणि तुझं ते सुद्धा जर आपण पाहिलं तर वॅगन व्हील चेक केला तर आपण ऑफ साईड ऑन साईड आणि सरळ बॅटने जे मात्र धावा खोऱ्याने वाहिल्या. अफलातून फलंदाजी, सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र त्यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून म्हटलं जातं ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. आणि ते अक्षय पराडने मात्र करून दाखवलं आणि चांगल्या प्रकारचा खेळ स्वीकारला. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रत्येक प्रेक्षक वर्गाने मात्र अक्षय पराडचं कौतुक केलं असेल. प्रत्येक स्टँडमध्ये काही कमालीचं प्रदर्शन दाखवलं गेलं. अर्धशतक साजरं केलं. 68 धावांची नाबाद इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी आणि त्यानंतर या 6 षटकांमध्ये रिझवण्यासाठी सचिन पडवळे आपल्या समवेत मात्र या ठिकाणी येतील. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे.
थँक्यू डीजे. दरम्यान बघूया सामन्याला सुरुवात होते. 6 षटका मागे एकूण धावा करायच्या आहेत त्या 98 धावा. दरम्यान बघूया 98 धावाचं टार्गेट समोर उभे केलंय ते विनोद गोल्डन संघासमोर. 1000 संघाने चांगली अशी फलंदाजी बघायला मिळते ती 1000 संघाची. बघूया दरम्यान वैयक्तिक पहिला आणि संघातर्फ पहिले षटक घेऊन येतोय रोहन. स्ट्राईकला आहेत ते निलेश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते अनिल. बघूया दरम्यान पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय बघूया. एकाच संघामध्ये निलेश आणि अनिल खेळतात. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील. बघूया रोहन यांच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. बघूया स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. एक धाव तो सहजरित्या पूर्ण होईल आणि एकच धाव ते समाधान मानायला लागते ते निलेश यांना. बघूया संघाचं खातं खोलतोय आणि स्वतःचं देखील एक धावीने खातं खोलतोय. धावसंख्या फलकावरती लागते ती 1 धाव. बघूया आणि आता मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अनिल यांनी खेळून काढलाय आणि चौकार मात्र तो दुसऱ्याच चेंडूवरती खूपच सुंदर असा मात्र फलंदाजी बघायला मिळते ते अनिल यांच्या बॅटीतून. दरम्यान टॉस विन करून घ्यायचा आहे तरे ग्रुप आणि सिद्धिविनायक यांनी. टॉस विन करून घेतील ती प्रदीप दलवी. दरम्यान बघूया रोहन यांच्या षटकातील तिसरा चेंडू. बघूया आणि पुन्हा एकदा थोडासा आकुटप्या चेंडू. चांगले दिशा दिलेले ती लेगच्या दिशेने. बघूया चेंडू सलग तिसऱ्या चेंडूवरती चौकार मारलेला आहे. तर 2 चेंडू मागे 2 चौकार मारलेले ते अनिल यांनी. चांगली अशी फलंदाजी बघायला मिळते ती विनोद गोड्डल संघाकडनं. बघूया 3 चेंडू टाकून झालेत आणि फलकावरती धावसंख्या होती ती 9 धावा. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल. 98 धावाचे टार्गेट असताना बघूया कशा प्रकारे फलंदाजी करावी. सिद्धिविनायक संघाने टॉस. दरम्यान बघूया रोहनच्या षटकातील चौथा चेंडू. बघूया पुन्हा एकदा ओपच्या दिशेने पॉइंटच्या क्षेत्रात पुन्हा एकदा चेंडू रेंगाळतोय आणि पुन्हा एकदा चौकार. चौकाराची हॅट्रिक म्हणता येईल. खूपच सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते ते अनिल यांच्याकडनं. 3 चेंडू मागे 3 चौकार मारलेले ते रोहन यांना. खूपच सुंदर अशी फलंदाजी आता मात्र विनोद गोल्डन संघाकडनं. धावसंख्या होती ती 13 धावा. खूपच सुंदर सुरुवात म्हणता येईल ती विनोद गोल्डन संघाची. 3 चेंडू मागे 3 चौकार ठोकलेले ते अनिल यांनी. खूपच सुंदर फलंदाजी. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये बघूया चेंडू जातो तो त्याच क्षेत्रामध्ये 2 धाव तर सहजरित्या पूर्ण होतील. 2 धाव आणि 2च धावती समाधान मानावं लागेल ते अनिल यांना. खूपच सुंदर मात्र फलंदाजी. 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धाव संख्या होती ती 15. अनिल 14 धावावरती खेळतायत. बघूया चांगलीशी सुरुवात म्हणता येईल. दरम्यान पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात रोहन. आणि थोडा शॉर्ट मध्ये चेंडू आणि 1 बाउंड जातो चेंडू. सीमा पार होतोय. चांगलीच फलंदाजी म्हणता येईल. 19 धावा ठोकले त्या पहिल्या षटकामागे. पहिलं षटक संपतंय आणि धाव संख्या तिथे 19 बिनबाद 19. खूपच सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी म्हणता येईल ती विनोद गोल्डन संघाची. पाणी गो
बघूया. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय अजय कोरा. फास्टर गोलंदाज, वेगवान गोलंदाज. बघूया दरम्यान स्ट्राईकला ते निलेश आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशे ऑफ साईडला खेळून काढलाय चेंडू. बघूया पॉवर प्लेचा खूपच चांगलासा उपयोग करतायत ते दोन फलंदाज. खूपच सुंदर फलंदाजी बघायला मिळते ते विनोद गोल्डन संघाकडनं, निलेश आणि अनिल यांच्याकडनं. 23 धावसंख्या झालेली आहे. पहिल्याच चेंडूवरती जोरदार प्रहार केला होता निलेश उर्फ लारा यांनी. तर बघूया अक्षय पराड यांना चिंटू बोरा यांनी 100 आणि 81,000 चे संघ मालक आकाश कडव यांनी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जमा केलेलं आहे. मॅच संपल्यानंतर त्यांनी घेऊन जायचं आहे. बघूया दरम्यान दुसरा चेंडू खूपच सुंदर चांगला चेंडू म्हणता येईल. पायावरती आदलला होता अपीलच्या स्वरूपात थोडा, परंतु पंचांनी फेटाळलेली आहे. परंतु एक धाव मात्र बाईच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या होते ती 24 धावा. आणि आता मात्र फुलटोस पर्याय चेंडू होता. चांगली दिशा देता आली नाही अनिल यांना. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. बघूया लॉलीपॉप दिला होता अजय कोरा यांनी, परंतु तो काही चौकार किंवा षटकार मध्ये त्यांना मारता आला नाही. परंतु एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होईल. धावसंख्या होती ती 25 धावा. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. बघूया 6 धावा खर्च केलेल्या आहेत त्या 3 चेंडू मागे. दरम्यान दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा बघूया. आणि आता मात्र फुल लेंथ वरचा यॉर्क पर्याय चेंडू पायावरती पुन्हा एकदा आदलला होता, परंतु पंचाने फेटाळून काढलेला आहे अपील. एक धाव मात्र काही बाईच्या स्वरूपात मिळते, लेग बाईच्या स्वरूपात मिळते. दरम्यान धावसंख्येत पुन्हा एकदा 1 नी भर होते. धावसंख्या होती ती 26 धावा. बघूया 4 चेंडू टाकून झाले आणि धावसंख्या खर्च केली ती 7 धावा दिलेल्या आहेत. 4 चेंडू टाकून 7 धावा खर्च केलेल्या आहेत त्या दुसऱ्या षटकामध्ये. बघूया दरम्यान दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू स्ट्राईकला ते अनिल. बघूया आणि आता मात्र खूपच हेलिकॉप्टर शॉट म्हणता येईल. बघूया ऑफच्या दिशेने जातोय, थोडीशी फ्लंबल होतोय, राहुल मिसफीड होत आहे, चांगला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. बघूया थोडस फ्लंबिंग होत ना आणि चौकार जातोय. आता मात्र 5व्या चेंडूवरती चौकार मारतोय. दरम्यान धावसंख्या होते ती 4 नी भर होते. 30 धावांवरती धावसंख्या पोहोचते ती. खूपच सुंदर मात्र फलंदाजी म्हणता येईल. चांगली अशी गोलंदाजी केली होती, परंतु थोडीशी गचाड अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल ती 81,000 संघाकडनं राहुल यांच्याकडनं. बघूया दरम्यान दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा बघूया. आता मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. बघूया आणि चेंडू जाईल तो सीमा पार होतोय. खूपच सुंदर आता मात्र फलंदाजी अनिल यांच्या बॅटीतून निघणारा हा सलग 5वा चौकार बघायला 6वा चौकार बघायला मिळतोय. खूपच सुंदर अशी खेळी करतायत ते अनिल हे. धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 34 धावा. खूपच सुंदर असा फलंदाजी म्हणता येईल ती विनोद गोल्डन संघाकडनं. अनिल 19 धावांवरती खेळतायत आणि निलेश लारा उर्फ लारा 15 धावांवरती खेळतायत. बघूया चांगली अशी सुरुवात म्हणता येईल ती दोन्ही फलंदाजाकडनं. अनिल यांच्या 27 धावा झालेल्या आहेत. दरम्यान बघूया पॉवर प्ले संपतोय. 5 क्षेत्ररक्षक बाहेर येत आहेत. बघूया आणि पॉवर प्ले मध्ये खूपच सुंदर फलंदाजी बघायला मिळते. अवघ्या 34 धावा फलकावरती लावलेल्या आहेत ते विनोद गोल्डन संघाने. बघूया वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतोय राकेश गोवारी. चांगलासा गोलंदाज.
दरम्यान राकेशांच्या षटकातील पहिलाच चेंडू थोडासा रिव्हर्स स्वीप अटेंड केला होता, चांगला अटेंड सुद्धा झाला होता आणि थोडीशी खराब असं थ्रो म्हणता येईल. एकही धाव नव्हती तिथे, एक धाव दिलेले आहे. धावसंख्येत एकनी भर होते. धावसंख्येत फलकावरती 35 धावा. चांगली अशी गोलंदाजी होती. बघूया पहिलाच चेंडू होता, चांगला अशा प्रकारे टाकला होता, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीत. बघूया क्षेत्ररक्षण बघूया कशा प्रकारे लावतात. ऑफच्या साईडने 3 क्षेत्ररक्षक आणि लेगच्या साईडला 2 क्षेत्ररक्षक. बघूया अशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावलेले आहे ते AK1000 संघाने आणि त्याच पद्धतीचे गोलंदाजी करत होते, परंतु उत्तुंग असा षटकार ऑफच्या दिशेने. दुसऱ्या चेंडूवरती मात्र मोठासा फटका बघायला मिळतो, तो अनिल यांच्या बॅटीतून निघणारा हा पहिलाच षटकार आणि 6 धावाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती लागते ती 41 धावा. बघा खूपच सुंदर असता मात्र फलंदाजी करतायत ते अनिल. बघूया राकेशच्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी आणि आता मात्र ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. बघूया पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, थोडस प्लंबिंग होतोय. बघूया दीपक, परंतु 2 धावा तर सहजरित्या पूर्ण होतील. खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते ती अनिल आणि निलेश यांच्या द्वारे आणि धावसंख्येत 2 नि भर होईल. धावसंख्या होते ती 43 धावा. खूपच चांगलासा स्कोर म्हणता येईल, समाधानकारक स्कोर. ज्या पद्धतीचे टार्गेट दिले त्या पद्धतीची खेळी करतायत 2 फलंदाज. आणि आता मात्र चांगलासा चेंडू थोडासा गुड लेंथ वरती पडून थोडीशी उचली घेताना चेंडू आणि चेंडू जातो निर्धावच्या स्वरूपात. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. आता मात्र निर्धावचा चेंडू चौथा मात्र 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या स्थिरावते ती 43 धावावरती धावसंख्या स्थिरावते. बघूया 4 चेंडूचा खेळ टाकून झालेला आहे. बघूया शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील आणि आता मात्र उत्तुंग असा षटकार लेगच्या दिशेने. धावसंख्येत 6 नि भर होईल. खूपच आता मात्र महागडे असे षटक बघायला मिळते ते राकेश गोवारी यांचं. धावसंख्या पोहोचते ती 49 धावेवरती. 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या खर्च केले असतील ते 15 धावा. बघूया थोडस महागडे असे षटक म्हणता येईल. दरम्यान तिसऱ्या षटकातील शेवटचे चेंडू राकेश बघूया कशा प्रकारे टाकतात. थोडासा बघा गुड लेंथ वरती चेंडू होता, चांगलासा खेळून काढलाय. एकच धाव ती समाधान मानायला लागेल. धावसंख्या पोहोचते ती 50 धावा. 3 षटक टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या फलकावरती पोहोचते ती 50 धावा. पाणी बघूया 18 चेंडू आणि 48 धावांचे आव्हान. बघूया खूपच सुंदर आता मात्र फलंदाजी. ओपनरचे फलंदाज कसे असावेत ते अनिल आणि निलेश सारखे उत्तुंग अशी फलंदाजी करतात ते दोन्ही क्षेत्ररक्षक. एक फलंदाज मोठे फटके मारतो, तो दुसऱ्या बाजूने लारा हा सिंगल डबलच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट करतो. ते अनिलला सारखं स्ट्राईकला आणतोय मोठे फटके मारण्यासाठी. अशा प्रकारे फलंदाजी मात्र व्हावी पाहिजे. बघूया 13 चेंडू मागे 42 धावा मारलेल्या आहेत ते अनिल डुकले यांनी. 7 धावांची 50 साठी फक्त 7 धावांची आवश्यकता. अनिल डुकले यांना चांगली फलंदाजी करतायत ते. 42 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडू आणि 42 धावा. 8 धावांची आवश्यकता आहे ती 50 धावांसाठी. बघूया चांगल्याशी स्टार्ट करते तो विनोद गोल्डन संघासाठी. संघ मालक खूपच खुश आहेत त्यांच्या परफॉर्मन्सने. विनोद गोल्डनचे विनोद पराग साहेब बघूया खूपच खुश आहेत आणि त्यांचे सहकारी देखील खूप एन्जॉय करतात आपल्या मॅचचा.
बघूया हसमुख अशा पद्धतीचे आमचे ओनर त्यांचे आहेत विनोद पराट साहेब, चांगले असे 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. बघूया आता मात्र पहिलं षटक टाकलं होतं रोहन धानवा यांनी 19 धावा खर्च केल्या होत्या. दरम्यान दुसरे षटक अजय गुरा यांनी टाकलं होतं 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक राकेश गोवार यांनी टाकलं होतं 16 धावा खर्च केल्या होत्या. थोडस महागडं तिन्ही षटकं बघायला गेली तर महाग असे षटकं म्हणता येईल. बघूया दरम्यान वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 64 षटक घेऊन येतो तो अजय गुरा. बघूया फास्टर गोलंदाज घरतपाडा एक्सप्रेस अशा नावाने ओळखले जातात. बघूया दरम्यान अकुटप्या चेंडू होता लेगच्या दिशेने चेंडू जातोय. बघूया सीमापार होतोय काय आणि चांगलासा चेंडू उचली घेतोय आणि एसटी रक्षकाच्या दस्तकावरून वरतून चेंडू निघून जातोय चौकारासाठी. संगमालक गोवारी हेमंत गोवारी यांच्या स्वागतासाठी. बघूया धावसंख्या 4 ने भरवते. खूपच सुंदर फलंदाजी बघायला मिळते ती अनिल यांच्या बॅटूतून. दरम्यान धावसंख्या होते ती 54 धावा. बघूया दरम्यान अजयच्या षटकातील दुसरा चेंडू थोडासा शॉर्ट मध्ये चेंडू. बघूया झेल होतोय काय परंतु चांगल्याशी राहुल यांची क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. बघूया 2 धावा मात्र काही सहजरित्या पूर्ण होत आहेत. बघूया खूपच सुंदर असे फलंदाजी बघायला मिळेल अनिल यांच्याकडून. बघूया 48 धावावरती खेळतोय 15 चेंडू मागे 48 धावांवरती खेळतोय अनिल. 2 धावाची 50 साठी फक्त 2 धावाची आवश्यकता. बघूया 2 चेंडूचा खेळ शिल्लक झालेला आहे. थोडी 2 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या मात्र खर्च केले ते 6 धावा 2 चेंडू मागे. बघूया आता मात्र बघूया चौथ्या षटकातील तिसरा चेंडू कशा प्रकारे टाकतायत अजय अनिल यांना. आणि त्याच चेंडू त्याच प्रकारची नसीहत बघायला मिळते ती अनिल डुकल्याकडून. आणि 50 धावा त्यांनी बॅट वरती करून आपले अर्धशतक दाखवायचंय. गुड बॅटिंग अनिल डुकले. ओपनिंगला फलंदाज आलेला त्यांनी कशा प्रकारे 98 धावांचे आव्हान होतं आणि ते कशा प्रकारे पार करावं याचं प्रत्यक्ष उदाहरण अजूनपर्यंत बघायला मिळते. खूपच सुंदर अशी फलंदाजी 52 धावा केलेल्या आहेत त्या. दरम्यान धावसंख्या होती ती 60 धावा झालेल्या आहेत. बघूया पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू. बघूया 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल. खूपच सुंदर आता मात्र फलंदाजी बघायला मिळते ती अनिलांच्याकडनं. बघूया पहिल्या 4 चेंडू टाकून झालेले आणि 11 धावा खर्च केलेले आहेत. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू चौकार आणि यॉर्करचा चेंडू होता त्याला हलकाच खेळून काढला होता. बघूया 1 धाव मात्र. दरम्यान बघूया चौथ्या षटकातील 5वा चेंडू स्ट्राईकला ते निलेश उर्फ लारा. आता मात्र चांगला असा चेंडू म्हणता येईल. बघूया गुडलेंद वरती पडून थोडासा पाठपडे चेंडू काही चांगला असा कनेक्ट करता आला नाही निलेशांना. आणि 1 धावावरती मात्र समाधान मानावं लागेल निलेशांना. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होते ती 62 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया अजूनही 13 चेंडू आणि 36 धावांचे आव्हान आहे. बघूया 13 चेंडू आणि अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना मात्र संपलेला नाही. परंतु ज्या पद्धतीमध्ये फलंदाजी करतात अनिल आणि निलेश खूपच सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल दोन्ही फलंदाजाकडनं. आणि आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉक्स मध्ये चेंडू. बघूया 1 धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. 1च धाव ती समाधान मानावं लागते. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होती ती 63. बघूया 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते ती 63. अजूनही 35 धावांचे आव्हान आहे ती. 12 चेंडू आणि 35 धावा.
17.50च्या रन रेट बघूया. बघा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे आणि संघातर्फे 5वं राकेश गोवारी. दरम्यान बघूया 5व्या षटकातील पहिला चेंडू कशा प्रकारे थोडासा चांगलासा चेंडू मलत आहे. पूर्णपणे निर्धाव बीट होत आहेत ते फलंदाज. खूपच सुंदर. आता मात्र गोलंदाजी राकेश यांची. अकरा चेंडू आणि 35 धावा बघूया. दरम्यान पुन्हा एकदा 5व्या षटकातील दुसरा चेंडू थोडासा शॉर्ट पर्याय चेंडू होता आणि इकडे खूपच उत्तुंग असा स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये अनिल यांचा विकेट जातोय. खूपच सुंदर अशी यष्टिरक्षक गुरु बघूया अनिल यांची जागा सामन्यासाठी जात आहेत ते राहुल वायडा. बघूया अजूनही 10 चेंडू आहेत आणि 35 धावा. खूपच सुंदर असं फलंदाजी बघायला मिळते ती अनिल यांच्या बॅटीतून. सलग 52 धावा बघायला मिळतात. 54 धावाला बघायला मिळतात. खूपच सुंदर अशी फलंदाजी अनिल यांच्या कडनं. दरम्यान बघूया 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती स्टंपिंगच्या स्वरूपात विकेट जातोय. आणि पुन्हा एकदा खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ती राकेश यांनी. 3 चेंडू तिन्ही चेंडू सलग निर्धाव टाकलेले आहेत. दरम्यान सय्यद भाई यांचे हार्दिक स्वागत. मंडळातर्फे त्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे 7 दिवस. धन्यवाद. दरम्यान बघूया राकेश यांच्या षटकातील 4था चेंडू आणि आता मात्र बघूया ओपच्या दिशेने चेंडू जातोय. बघूया क्षेत्ररक्षक राहुल कोणती चुकी नाही करत. 1 धाव मात्र काही रोखू शकत नाहीत ते. राहुल यांना धावसंख्येत 1 भरवते. आता मात्र धावसंख्या होते ती 64 धावा. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे ती. 8 चेंडू मागे 34 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र लारा यांच्या बॅटीतून निघणारा हा षटकार टायमिंग शॉट म्हणता येईल. जो टायमावरती येणारा हा शॉट लारा यांच्या बॅटीतून निघणारा बघूया टायमिंग शॉट म्हणता येईल. खूपच षटकारांची आवश्यकता होती. त्या ठिकाणी षटकार मारलेला आहे लारा यांनी. खूपच सुंदर. आता मात्र लारा यांच्या बॅटीतून बॅटिंग बघायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 70 धावा. आणि पुन्हा एकदा बघूया ओपच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. 1च धाव ती समाधान मानावं लागेल ते निलेश यांना. दरम्यान धावसंख्या होते ती 5 षटकानंतर धावसंख्या होते ती 71. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. बघूया 4 षटकाचा खेळ झाला होता आणि धावसंख्या होती 62 धावा होती. आणि 5वं षटक खूपच सुंदर हाताळलं होतं ते
राकेश गोवारे यांनी फक्त 9 धावा खर्च केल्या. सॉरी 8 धावा खर्च केल्या. खूपच सुंदर गोलंदाजी म्हणता येईल ती राकेश गोवारे यांची. बघूया दरम्यान शेवटचं षटक घेऊन येतो तो प्रमोद, मीडियम पेस गोलंदाज. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. बघूया स्ट्राईकला ते निलेश, बघूया कशा प्रकारे खेळतात. आणि आता मात्र खूपच सुंदर रॉकेट पद्धतीचा चेंडू होता. बघूया किती धावा घेतात. 2 धावा तर सहजरित्या पूर्ण होतील. खूपच सुंदर बघूया बुके 4-5 षटक खेळले होते. लारा थोडेसे थकलेले होते म्हणून त्यांनी आपला विकेटची बली दिलेली आहे. बघूया गेम प्लॅनिंग, बघूया कशा प्रकारे त्यांना माहिती आता माझ्याकडून मोठे फटके मारुता येणार नाही. त्यांनी विकेट टाकले रनआउटच्या स्वरूपात. 2 धावा मात्र बघूया फलकावरती लागतायत. धाव संख्या पोहोचते ती 73 धावा. अजूनही 5 चेंडू आणि 25 धावा पाहिजेत. बघूया 1 धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. एकच धावती समाधान मानवल्या गेले ते राहुल यांना. धावसंख्येत 1 निभर होईल. धावसंख्या होते ते 74. अजूनही 4 चेंडू मागे 4 षटकार. बघूया आणि स्ट्राईकला ते मनोज सांबरे. 4 चेंडू मागे 24 धावा. 4 चेंडू मागे 4 षटकार मारायला लागतील मनोज सांबरे. आणि फलंदाज आहेत मनोज. दरम्यान 81,000 संघाचे संघमालक श्री विष्णूजी कडव साहेब यांचे आगमन झालेले. यांचं स्वागत आणि त्यांच्या स्वागतासाठी मनोज सांबरे यांच्या बॅटीतून निघणारा हा चौकार, या चौकाराने त्यांचं स्वागत केलेलं आहे. या संघ मालक बघायला मिळतात विष्णूजी कडव साहेब, समाज कल्याण सभापती पालघर. चांगल्याचे व्यक्तिमत्व, आणि आता मात्र मिस शॉट बघायला मिळतोय लेगच्या दिशेने. बघूया झेल होती काय, आणि थोडस प्लंबिंग होताना झेल सुटतोय अजय कुहरा यांच्याकडनं. बघूया आता मात्र सामना झुकतोय तो 81,000 संघाकडनं. अजूनही 18 धावांची आवश्यकता. बघूया कशा प्रकारे, आणि आता मात्र उत्तुंग षटकार बघायला मिळतोय. बघूया 1 चेंडू आणि 12 धावा. बघूया चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल ती राकेश यांची. खूपच सुंदर हाताळलं होतं 5वं षटक. बघूया कशा प्रकारे चेंडू आणि शेवटचा चेंडू देखील सीमा पार केलेला आहे, आणि 8 धावेने सामना जिंकलेला आहे तो 81,000 संघाने. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, तसेच हारलेल्या संघाचे कौतुक. खूपच सुंदर अशी बघूया 98 धावांचे आव्हान ठेवले होते. खूपच सुंदर फलंदाजी केली होती विनोद गोल्डन संघाने, परंतु सामना मात्र काही जिंकवता आला नाही अनिल आणि निलेश यांना. आणि सामनावीरांचा पुरस्कार होते तो अक्षय पराड यांना. मॅन ऑफ द मॅच, आणि आमचे मनोरचे समालोचक मोहम्मद भाई यांचं मंडळाकडे
पुढील समालोचन करतील आमचे लाडके समालोचक प्रमोद भाऊ. थँक्यू व्हेरी मच सचिनजी पडवळे, एक चांगले खेळाडू. नेहमीच गोड स्वभाव त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचा आवाज आपण ऐकत होतात. त्यांचा खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय.